नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवणाऱ्या भोंदू बाबाचा अखेर पर्दाफाश झालाय। स्वतःला महादेवाचा अवतार म्हणवणारा आणि अंकशास्त्राच्या नावाखाली साम्राज्य उभारणारा अशोक खरात आता पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। मर्चंट नेव्ही अधिकारी म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या खरातने 15 भाषांवर प्रभुत्व मिळवत लोकांचा विश्वास संपादन केला आणि त्याच विश्वासाचा गैरवापर करत लोकांना मानसिक गुलाम बनवलं। नाशिक आणि सिन्नरमधील त्याच्या दरबारात राजकारणी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बड्या व्यक्तींची वर्दळ होती। इतकंच नाही तर रुपाली चाकणकर यांच्यासारख्या नेत्यांशी संबंध असल्याच्या चर्चाही समोर आल्यात। पण या दरबारामागचं काळं सत्य अधिक धक्कादायक आहे। पूजेच्या नावाखाली महिलांना धमकावून त्यांचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप पुढे आलाय। या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळाली ती स्वतः खरातने केलेल्या खंडणीच्या तक्रारीमुळे। पोलीस तपासात त्याच्याच कर्मचाऱ्याकडे सापडलेले अश्लील व्हिडिओ उघड करतायत त्याचा खरा चेहरा। केवळ 15 वर्षात 200 कोटींचं साम्राज्य उभारणारा हा मास्टरमाइंड आता स्वतःच्या जाळ्यात अडकलाय। दरम्यान IPS तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली SIT कडून सखोल चौकशी सुरू आहे आणि या प्रकरणातील अनेक मोठे चेहरेही आता चौकशीच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे। अनिल शिरसाट, द पोलीस न्यूज, नाशिक।